आजची रेसिपी खूपच हेल्दी तर आहे, पण खूपच फास्ट बनवून तयार होते. सुपर क्विक रेसिपी आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड टुडे लेट्स बिगिन विथ द रेसिपी फॉर ड्रमस्टिक सूप. ड्रमस्टिक व्हिटॅमिन बी, फायबर, आयर्न, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंटचा रिच सोर्स आहे. त्यामुळे आपल्या हेल्थसाठी तो खूप बेनिफिशियल आहे. शेवग्याचे सूप बनवण्यासाठी शेवगा अशा पद्धतीने स्मॉल सेक्शनमध्ये कट करून त्याची स्किन काढून टाकायची. सूप बनवण्यासाठी मी इथे 3 शेंगा वापरल्या आहेत. आता या शेंगा आपण प्रेशर कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. आता थिकनेससाठी 2 चमचे धुतलेली मसूर डाळ. तुम्ही मसूर डाळीऐवजी दुसरी कोणतीही डाळ वापरू शकता. डाळ टाकल्यामुळे सूपला प्रॉपर थिकनेस येतो. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. थोडीशी हळद, जिरी, 1 हिरवी मिरची आणि 2 लसणाच्या पाकळ्या. आता मीडियम फ्लेमवर कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊयात. खूप न्यूट्रिएंटनी लोड झालेला शेवगा जर लहान मुले खात नसेल तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने बनवलेले सूप देऊ शकता. जर तुम्ही वेट लॉससाठी ट्राय करत असाल तर तुम्ही हे ड्रमस्टिकचे सूप तुमच्या डाएटमध्ये आठवड्यातून 2 वेळा नक्की ॲड करा. शेवगा आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत, त्यामुळे राहिलेले पाणी स्ट्रेन करूयात. शेवग्याच्या शेंगा छान अशा शिजल्या गेल्या आहेत. त्यांना आता स्मॅश करूयात. आता या शेंगा मिक्सरच्या भांड्यात ग्राइंड करून घेऊयात. शेवगा ग्राइंड करताना स्ट्रेन केलेले पाणीच वापरायचे, कारण त्यात शेवग्याचे सर्व न्यूट्रिएंट एक्स्ट्रॅक्ट झालेले असतात. आता जो हा शेवग्याचा पल्प तयार झाला आहे, त्यात पाणी ॲड करून त्याला स्ट्रेन करूयात. म्हणजे जो काही शेवग्याचा चोथा असेल तो सूपमधून सेपरेट होईल. आता तुम्ही पाहू शकता या सूपला एकदम प्रॉपर सूपची कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता या सूपला उकळी घेऊन मी त्यात स्पाइसेस ॲड करणार आहे. चवीनुसार मीठ. शेवगा शिजवतानाही टाकले होते, त्यामुळे खूपच थोडेसे टाकले. चिमूटभर लाल मिर्च पावडर आणि ब्लॅक पेपर पावडर. आता छान असे मिक्स करून एक उकळी काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता कॉर्नफ्लॉवर, कॉर्नस्टार्च कशाचाही वापर न करता सूपला छान असा थिकनेस आलेला आहे. आता आपले खूपच हेल्दी आणि डिलिशियस सूप सर्व करण्यासाठी रेडी आहे. हे सूप बनवायला जेवढं सोपं आहे तेवढंच हेल्दी आणि टेस्टी पण आहे. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.